नमस्कार मित्रांनो, या घडीची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे। मोठ्या नेत्यांनी सोडली अखेर भाजपची साथ। मित्रांनो, काय सविस्तर बातमी, कोणता नेता आहे आपण सविस्तर जाणून घेऊया। त्या अगोदर चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। 2019च्या निवडणुकीत देवेंद्र फडणवीस यांनी आमदारकीचे तिकीट देण्याचा शब्द देऊनही तो पाळला नाही। बावनकुळेच्या 100 आले आणि तर 5 जातील आणि 95 राहतील या वक्तव्यानंतर भाजपात आपली गरज राहिली नाही असा आरोप करत गोंदियाचे माजी आमदार रमेश कुथे यांनी भाजपला रामराम केला आहे। कुथे हे काँग्रेसमध्ये जाण्याची शक्यता आहे। रमेश कुथे हे शिवसेनेत असताना गोंदियाचे आमदार होते। 6 वर्षापूर्वी कुथे यांनी भाजपात प्रवेश केला होता। 2019 मध्ये पक्षप्रवेश करताना आमदारकी देण्याच्या आश्वासनावर त्यांनी भाजपात प्रवेश केला होता। देवेंद्र फडणवीस यांनी हे आश्वासन दिले होते पण पूर्ण केले नाही। पक्षात नवीन लोक येतात त्यांना सन्मान मिळत नाही असा आरोप कुथे यांनी केला आहे। त्यामुळे त्यांनी आता भाजपला रामराम ठोकून इतर पक्षाचा पर्याय निवडल्याचं बोललं जात आहे। मित्रांनो, या संदर्भात आपल्याला काय वाटतं, आपल्या प्रतिक्रिया नक्की कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा। धन्यवाद। जय महाराष्ट्र।